नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी फॉरेन्सिक लॅब येते म्हणजे न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा असते. त्याच्या अंतर्गत काय केलं की नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, ही जी जाहिरात आहे, तर इथं तुम्हाला काय केलं की वेबसाईट आहे ॲक्चुअलमध्ये. इथं तुम्हाला वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ही जाहिरात दिसेल. तर ही जी जाहिरात आहे, आता हा जो विभाग येतो, तो महाराष्ट्राच्या गृह विभागाअंतर्गत येतो. तर याच्यामध्ये सरळ सेवेची ही जाहिरात आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर सायंटिफिक असिस्टंटची आहेत टोटल 54 पदे आहेत. त्याच्यानंतरनं अ, यालाच वैज्ञानिक सहाय्यक म्हणतात गट क ची आहे 13 S3 आहे म्हणजे 35,400 ते 1,22,000 1,12,400 डी-ए वगैरे एक्स्ट्रा असतील. त्याच्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक असतील. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संग्राहक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषक गट क 2 पदे याच्यासाठी जर बघितलं तर 15 टोटल पदं आहेत. तर याच्यामध्ये पाहिलं तर S13 ची श्रेणी आहे ही 35,400 ते 1,12,400 असणार आहेत. त्याच्यानंतरनं वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्रासाठी सायंटिफिक असिस्टंट सायकॉलॉजी याच्यासाठी S3 ची श्रेणी आहे, S13 ची 2 पदं आहेत. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी जर पाहिलं तर 30 पदं आहेत. सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार यासाठी टोटल 5 पदे आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 18 पदे आहेत. त्याच्यानंतरनं व्यवस्थापकसाठी जर पाहिले तर 1 आहेत. म्हणजे उपहारगृह व्यवस्थापकासाठी 1 पद आहे. तर टोटल जर तुम्ही पाहाल इथे, तर ही 54 प्लस 15 त्याच्यानंतर प्लस 2 प्लस 3 प्लस 30 प्लस 5 प्लस 18 प्लस 1 अशी ही टोटल जर पाहिलं 125 पदांकरिता ही जाहिरात आहे. टोटल जर पाहिलं सगळी मिळून 125 पदाकरिता जाहिरात आहे. तर तुम्हाला यासाठी ही लिंक दिलेली आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ती ॲप्लाय करायच्या पहिले तुम्ही काय करू शकता, की पहिलं सगळी ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉपरली वाचून घ्या. तर बघा कोण-कोण फॉर्म भरू शकतं. तर वैज्ञानिक सहाय्यक गट क सायंटिफिक असिस्टंटसाठी जर बघाल तर 54 पदं आहेत ती आणि आरक्षणानुसार 54 पदं आहे. यासाठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, केमिस्ट्री विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठातली कमीत कमी सेकंड क्लास डिग्री पाहिजे किंवा न्यायसहायक आणि विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त पदवी विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या शाखेची पदवी पाहिजे. याच्यामध्ये 6 आता याचं 54चं कसं विभाजन आहे, एस-सीसाठी 6 पदं आहेत, एस-टीसाठी 2 पदं आहेत, व्ही-जे-एसाठी 1 पद आहे, एन-टी-बीसाठी 2 पदं आहेत, एन-टी-सीसाठी 2 पदं, एन-टी-डीसाठी 2 पदं, एस-बीसाठी 2 पदं, त्याच्यानंतरनं ओबीसीसाठी 11 पदं, 5 पदं ईडब्ल्यूसाठी, 20 पदं ओपनसाठी असणार आहे. टोटल 54 पदं आहेत. आता त्याचं वर्गीकरण परत 54 पदांचं असं केलेलं आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषक यासाठी जर बघितलं, तर विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह कमीत कमी सेकंड क्लास डिग्री पाहिजे अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक, कॉम्प्युटर शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान. आता इथं इलेक्ट्रॉनिक्सवाले भरू शकतात आणि आय-टीवालेही भरू शकतात. न्यायसहाय्यक पदवी या पदव्या काही सेकंड क्लास पदवी भरू शकतात ते किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक रिलेटेड लॉसाठी ते विद्यार्थीही काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. याचं टोटल जर पाहिलं तर 15 पदं आहेत. त्यासाठी एस-सीची 2 पदं आहेत, एस-टीची 2 पदं आहेत. त्याच्यानंतरनं 1 पद आहे ती एस-बी-सीचं आहे, 1 पद आहे ओबीसीचं आहे, 2 पदं ईडब्ल्यूसाठी आहेत, 6 पदं जी आहेत ती ओपनसाठी असणार आहे. टोटल 15 पदांसाठी ही जागा असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण. हे आहे वैज्ञानिक सहाय्यक आहे सायकॉलॉजीसाठी ही 2 पदं आहेत. तर ही 2 पदं एस-सीचं 1 पद आहे आणि ओपनसाठी 1 पद आहे. अशी 2 पदं आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तुम्ही पुढे जाल आपण, तर सायंटिफिक असिस्टंट आहे, सीनियर सायंटिफिक असिस्टंट तर 30 पदे आहेत. त्याच्यामध्ये 12वी उत्तीर्ण पाहिजे याच्यामध्ये ओके. विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शाखा म्हणजे 12वी उत्तीर्ण उमेदवार हे फॉर्म भरू शकतात. तर टोटल 30 पदांचं विवरण कसं आहे, एस-सीसाठी 4 पदं आहेत, एस-टीसाठी 2 पदं आहेत, त्याच्यानंतरनं 1 पद एन-टी-बीसाठी आहे, एन-टी-सीसाठी 2 पदे आहेत. 1 पद एन-टी-सीसाठी 2 पदं आहेत, एन-टी-डीसाठी 1 पद आहे, एस-बीसाठी 1 पद आहे, ओबीसीसाठी 5 पदं आहेत, ईडब्ल्यूएससाठी 3 पदं आहेत, 11 पदं ओपनसाठी आहेत. टोटल 30 पदे आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण तर वरिष्ठ लिपिक आहे, भांडारसाठी 5 पदे आहेत. त्याच्यासाठी 10वी वरनं फॉर्म 12वी वरनं फॉर्म भरू शकतात कोणतेही उमेदवार. त्याच्यानंतरनं हे एक जे आहे ते एस-टीसाठीचं पद आहे. सॉरी 5 पदे आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर एस-टीसाठी 1 पद आहे, ओबीसीसाठी 1 पद आहे, ईडब्ल्यूसाठी 1 पद, ओपनसाठी 2 पदं आहेत. 5 पदं टोटल असणार आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं कनिष्ठ
प्रयोगशाळा सहायकसाठी 18 पदे आहेत. 18 पदामध्ये जर बघितलं तर यालाही तुम्हाला 10वी वाले फॉर्म भरू शकतात. 10वी उत्तीर्ण पाहिजे यासाठी ते 10वीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. तर ते एस-टीसाठी 2 पदं, 2 पदं एस-टीसाठी 1 पद आहे ते एन-टी-बीसाठी आहे. एन-टी-सीसाठी 1 पद आहे. ओबीसीसाठी 3 पदे आहेत. ईडब्ल्यूसाठी 2 पदे आहेत. त्याच्यानंतर 7 पदं ओपनसाठी आहेत. टोटल 18 पदे आहेत ते. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण. तर आहे ते मॅनेजर आहे कॅन्टीनसाठी 1 पद आहे हे. याच्यासाठी 10वी तुम्हाला पाहिजे. कॅटरिंगचा आता 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. ओके. तर यासाठी 1 पद जे आहे ते ओपनसाठीचं 1 पद असणार आहे. तर तुम्ही फॉर्म आता याच्यामध्ये जर तुम्ही आता ॲप्लिकेशन कधी करू शकता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आता यांनी दिलेलं आहे, की तुम्हाला डोमिसाईल पाहिजे आहे. डोमिसाईल तुम्हाला पाहिजे असेल, जर कुठले आरक्षण घेणार असाल, एस-सी असाल, एस-टी असाल, महिला आरक्षण, कुठलेही आरक्षण असाल, तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी याच्या जर उमेदवार भेटले नाही, तर काय करायचं एकमेकात त्या जागा बदलत राहतात. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध पाहिजे असणार आहे. ओके. त्याच्यानंतरनं हे आरक्षणासंदर्भात आहेत, वेगवेगळ्या आरक्षणासंदर्भात. त्याच्यानंतर हे दिव्यांगाचा टाइप आहे, दिव्यांग कोणते उमेदवार भरू शकतात. ओके. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण. आरक्षण आहे याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्यासाठी सगळी माहिती दिलेली आहे. पात्रता इथे दिलं आहे कमीत कमी 18 वर्ष आहे सगळ्यांसाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त ओपनसाठी 38 वर्ष असणार आहे आणि एस-सी बाकीचे मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी 43 वर्ष असणार आहे. सैनिकासाठी, माजी सैनिकासाठी काय की ज्याचा ओपनसाठी असणार 38 प्लस सेनेचा कालावधी प्लस 3 वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 43 वर्ष प्लस सेनेचा कालावधी प्लस 3 वर्ष असणार आहे. दिव्यांगसाठी 45 वर्ष, प्रकल्प भूकंपग्रस्तसाठी आणि पदवीधर अंशकालीसाठी 45 आणि 55% अनुक्रमे असणार आहे. आता हे परीक्षेचं स्वरूप यासाठी मी सेपरेट व्हिडिओसाठी सांगेल, की परीक्षेचं स्वरूप आणि सिलेबस कसं असणार आहे प्रत्येक विषयासाठीचा. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल, की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. ओके. हे फॉर्म जे आहेत ते 6/2/2024 म्हणजे आजपासूनच फॉर्म सुरू आहेत ते 27/2/2024 पर्यंत हे फॉर्म राहणार आहेत. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.